तर टोपी रिटर्न नाही द्यायची आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द सेकंड पार्ट ऑफ विएतनाम ट्रिप. सो लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आमची बानाईची टूर ब्लू कॅबमधून आम्ही जी बुक केली होती ती कॅन्सल झाली होती. सो त्याचं रिझन वेदर कंडिशन आणि टाईप पण असं सांगितलं होतं. सो आम्ही सेकंड डेला रिलॅक्स उठलो आणि विचार केला की परत लेडीबुद्धा करूया. बट ब्रेकफास्ट करताना आम्हाला काही लोकांकडून कळालं की ते बानाईसलाच चालेल सेम डेला. सो आम्ही विचार केला की लेडीबुद्धा जाण्यापेक्षा आपण जे ठरवलं होतं तेच करूया, बानाईसच कव्हर करूया. सो फक्त प्लॅन असा होता की ते पिक करणार होते टूर म्हणून, त्याच्याऐवजी आम्ही विचार केला आम्ही आमची स्कूटी जी एक दिवसासाठी रेंट केली होती ती एक्सचेंज करूया. सो आम्ही ती एक्सचेंज करून वन डेसाठी आम्ही बानाईसाठी निघालो. सो आमचं हॉटेल ते बानाईस 1 hourची जर्नी होती. सो जर्नीसुद्धा काही प्रॉब्लेम आला नाही कारण की वेदर खूप मस्त होता. सो आम्ही ट्रॅव्हलिंग करून तिथे पोहोचलो. बानाईसची टूर मला कॅन्सल करायची नव्हती. त्याचं रिझन असं होतं की इथे वर्ल्ड्स लॉंगेस्ट केबल कार होती जी कंटिन्युअस 15 ते 20 मिनिट ट्रॅव्हल करून आपल्याला टॉपला पोहोचवते आणि वर गेल्यानंतर आपल्याला फ्रेंच विलेज, वाईन सेलर्स, देन बुद्धा टेम्पल आणि मोस्ट फेमस असं गोल्डन हँड ब्रिज बघायला भेटतं. तुम्ही व्हिडिओ पॉज करून कॉस्टिंग बघू शकता. इथे 2 प्रकारचे तिकीट्स अवेलेबल आहेत, केबल कार आणि केबल कार प्लस लंच. सो आम्ही कॉम्बो जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट केला कारण की वर गेल्यानंतर कुठे खाणार कुठे काय करणार, त्याऐवजी आम्ही जातानाच कॉम्बो तिकीट घेतलं. सो आमच्या दोघांचे मिळून अराउंड 8300 कॉस्टिंग झाली. केबल कारचा आमचा एक्सपिरियन्स खूपच भारी होता कारण की 15 ते 20 मिनिट तुम्ही कंटिन्युअस जमिनीपासून एवढ्या हाईटवर तरंगत असता. त्यातल्या त्यात वेदर एवढं मस्त होतं, पावसामुळे पूर्ण फॉगी वेदर झालं होतं. Golden Hand Bridge was simple walkway, but scenery from that top was beautiful. इथे फ्रेंच विलेज सुद्धा आहे, विच इज रेप्लिका ऑफ फ्रेंच आर्किटेक्चर अँड दॅट इज सो ब्युटिफुल. पावसात ते अजूनच सुंदर दिसत होतं. मी कधी फ्रान्समध्ये गेलो नाही, बट जेव्हा मी जाईल तेव्हा बानाईची नक्की आठवण येईल.
12 कव्हर करण्यासाठी खूप मोठा आहे, बट आम्ही गेलो होतो खूप लेट, सो त्यामुळे आम्हाला जास्त पॉईंट्स कव्हर करता नाही, पण जेवढे पण आम्ही पॉईंट्स कव्हर केले दोन वेळ पण. सो आम्ही तिथून निघालो आणि आम्ही आमच्या हॉटेलच्या दिशेने रवाना झालो. तिथे आम्ही मायके बीचवर थोडा इव्हनिंग टाइम स्पेंड करायचं ठरवलं. मायके बीच नंतर आम्ही नाईट मार्केटला निघालो होतो. नाईट मार्केटला जाताना रस्त्याने आम्हाला ड्रॅगन ब्रिज दिसला. इथे सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. इथे एव्हरी फ्रायडे, सॅटर्डे, संडे रात्री 9 वाजता फायर शो असतो. हा शो बघण्यासाठी मी एवढा इंटरेस्टेड नव्हतो, त्यामुळे आम्ही डायरेक्ट नाईट मार्केटला निघालो. दानंगमध्ये नाईट मार्केट सुद्धा वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे ओपन असतात. सो तुम्ही जाण्याच्या अगोदर गुगलवर सर्च करा की तुम्ही ज्या दिवशी चालले आहात त्या दिवशी कोणतं नाईट मार्केट ओपन आहे. आम्ही ज्या दिवशी गेलो होतो त्या दिवशी सोनतरा नाईट मार्केट ओपन होता, सो आम्ही तिथे गेलो. नाईट मार्केटमध्ये आम्ही स्ट्रीट फूड ट्राय करायचं ठरवलं होतं, पण तिकडचा स्मेल वगैरे बघून आमची काही इच्छा झाली नाही. आम्ही जस्ट तिकडे पूर्ण मार्केट फिरलो. सो तिथे आम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसते, आता ती तुम्ही बघा. Going to Hanoi City. सो आमचं नेक्स्ट स्टॉप होता हानोईसाठी. आम्ही पहाटे लवकर उठून अराउंड आमची 9:30 ची फ्लाईट होती हानोईसाठी, ती पकडली आणि आम्ही लवकरच हानोई सिटीमध्ये पोहोचलो. आता ही जी मुलगी शायनिंग मारते त्याचं रिझन सांगतो तुम्हाला. आम्ही हॉटेल बुक केलं होतं ओल्ड क्वार्टरमध्ये. हानोई एअरपोर्ट आणि ओल्ड क्वार्टर हे अराउंड 27-28 किलोमीटर डिस्टन्स आहे. ग्रॅब करायचं ठरवलं, त्याची कॉस्टिंग खूप जास्त जात होती, म्हणून आम्ही अल्टरनेट ऑप्शन शोधत होतो. तेव्हाच येणे फटाफट गुगल केलं, ChatGPT केलं आणि याला एक बस मिळाली. ती बस बरोबर आमच्या समोरून जात होती. आम्ही फटाफट पळालो आणि ती बस पकडली. सो थँक्स टू हर आमचे पैसे वाचले. येथे काही लोक रस्त्यावर बसून काही गेम खेळत होते. कोणता गेम होता कळलं नाही. तुम्हाला जर माहित असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमचा दानंगचा हॉटेलवाला खूप चांगला होता. त्याने आम्हाला विचारलं, तुमची उद्याची सकाळची लवकर फ्लाईट असेल तर मी तुम्हाला ब्रेकफास्ट पॅक करून देतो. सो त्याने म्हटल्याप्रमाणे पहाटे 5:30-6 वाजता ब्रेकफास्ट पॅक करून दिला होता. सो आम्ही इथे हानोईमध्ये लँड केल्यानंतर हॉटेलमध्येच खाल्ला. आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो तेव्हा चेक इनचा टाइम झाला नव्हता, त्यामुळे आम्ही लॉबीमध्ये बसून तो ब्रेकफास्ट संपवला.
पिझ्झा 4P नावाचं एक रेस्टॉरंट आहे इथे फेमस. मी ऑनलाईन चेक केलं होतं की ते लोकांनी रिकमेंड केलं की इकडे व्हिएतनाममध्ये पिझ्झा 4P खूप फेमस आहे. तो आम्ही तो पिझ्झाला ट्राय करायला आलो होतो. मी ऑर्डर केलं आहे चिकन तंदुरी करी आणि आम्ही हाफ ऑर्डर केला. मी चिकनमध्ये केलं आहे आणि तिने व्हेजमध्ये केलं आहे. एक नंबर पिझ्झा आहे, नक्की ट्राय करा. तर टोपी रिटर्न नाही द्यायची आहे.
आम्ही आमचा 5वा दिवस ट्रेन स्ट्रीटला एंड केला, ज्याचा एक्सपिरियन्स खूपच भारी होता. सगळ्यांनी एकदा तरी व्हिजिट करायला पाहिजे. आणि नेक्स्ट डेला आम्ही सापासाठी निघालो. मी क्लूक ॲपवरून सापाचं पॅकेज बुक केलं होतं. लोकल टुरिस्ट सुद्धा होते, बट मला क्लूक ॲपवरून चांगले ऑफर्स मिळत होत्या. मी क्लूक ॲपवरून ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज बुक केल्या होत्या त्या सगळ्यांची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सो तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. आमच्या पॅकेजमध्ये कॅट विलेजची टूर इन्क्लुडेड होती. आम्ही हॉटेलमधून लंच केला आणि तिथे निघालो. कॅट विलेजला पोहोचण्यासाठी खूप चालावं लागतं आणि खूप पायऱ्या सुद्धा उतरावं लागतात. तो कम्फर्टेबल शूज घालून टाक. इथे आमची लेडी टूर गाईड होती. तिने आम्हाला त्यांचं कल्चर, त्यांचे कपडे, त्यांचं राहणीमान हे दाखवलं. मी इथे या आजीला रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती आजी लाजत होती बहुतेक, त्यामुळे ती सारखी तिकडे बघायची. इथे एका घरामध्ये गेल्यानंतर मला माझ्या लहानपणी माझ्या आजी आजोबांचं घर आठवलं. सेम असंच लाकडाचं घर होतं आणि वर कौलारू घर. इथे त्यांचे ट्रॅडिशनल कपडे सुद्धा अवेलेबल आहेत, जे तुम्ही रेंटवर घेऊन फोटोशूट करू शकता, मुले आणि मुली दोघे सुद्धा. आम्हाला सापाला येऊन मेन रेनबो स्लाइड करायची होती, बट आमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ते कव्हर नव्हता. बट म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. आम्ही कॅट विलेजमधून रिटर्न जर्नी करत होतो, त्यावेळेस आम्हाला रेनबो स्लाइड दिसली, मग ते आम्ही करायचं ठरवलं. जेव्हा आम्ही इव्हिनिंगला हॉटेलमधून बाहेर पडलो, तेव्हा सापाला सिटी इन द फॉग असं का म्हणतात याचा प्रत्यय आला. चांगलं स्वीट आहे. तो तात्पुरता मी तुमचा निरोप घेतो आणि व्हिएतनाम सिरीजच्या नेक्स्ट पार्टमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय.